श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोळीकडे. हिरवळ म्हटलं की हिरवा रंग प्रकर्षाने जाणवतो. असंच बाजारात गेलो होतो आणि आम्हाला मिळाली श्रावणातली आणखी एक प्रसिद्ध रानभाजी, ती म्हणजे कवळा. पूर्वी ही रानभाजी फक्त श्रावणी सोमवारीच मिळायची, पण आता पूर्ण आठवड्यात कधीही मिळते. तर अशी ही भाजी औषधीही आहे. या भाजीत भरपूर प्रमाणात फायबर असल्याने ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांना ही भाजी खूपच फायदेशीर आहे. ज्यांना वजन कमी करायचं असेल त्यांनी ही भाजी अवश्य खावी, कारण या भाजीत फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे पोट दीर्घकाळासाठी भरलेले राहते. सारखी भूक लागत नाही, ज्यामुळे वजन ज्यांना कमी करायचं असेल त्यांना याचा फायदा होऊ शकतो. श्रावणी सोमवारच्या दिवशी या भाजीचं विशेष महत्त्व आहे. श्रावणी सोमवारचा उपवास सोडण्यासाठी ही भाजी आवर्जून केली जाते. तर अशी ही क्षारयुक्त फायबरयुक्त भाजी सर्वांनी आपल्या आहारामध्ये समाविष्ट केली पाहिजे. आणि ही भाजी श्रावणाच्या सुरुवातीलाच खाणं प्रिफर करा, कारण त्यानंतर त्याची पानं जून होतात, त्याला फुलं यायला लागतात आणि तेव्हा ती खाण्यायोग्य राहत नाही. ही भाजी बघा, याला कवळा म्हणतात, रानभाजी आहे. तुम्हाला ना जास्ती करून आदिवासी ज्या भगिनी बसतात भाजी विकायला त्यांच्याकडेच मिळेल, तुम्हाला इतर भाजीवाल्यांकडे मिळणार नाही. कारण ही रानभाजी आहे ना, ही येते फक्त श्रावणात, यानंतर मिळत नाही ती. बघा, आणि हिला साफ अशी करायची, फक्त पानं काढून घ्यायची. ही बघा, मी फक्त पानं काढली. तर आपण आता कवळ्याची भाजी बनवतोय. त्यासाठी आपण इथे कढईमध्ये तेल घेतलंय 2 टेबलस्पून. त्याच्यामध्ये आपण मिरची आणि लसणाची फोडणी देणार आहे. चांगली लाल करायची, चुरचुरीत चांगली लाल झाली ना. आता फोडणी आपली चांगली चुरचुरली आहे. यामध्ये मी भेंडी कापून ठेवलेली होती, ती टाकून घेऊया. या भाजीत आम्ही भेंडी घालतो, कोवळ्याच्या भाजीमध्ये. रानभाजीच आहे ही एक घरची, आणि श्रावणातच मिळते आपल्याला. जरा आपण परतून घेऊ. आणि भाजी अगदी सोपी आहे. मिरची लसूण भरपूर, आणि त्यामध्ये मी भेंडी घालून घेतली. आता कोवळा साफ धुवून घेतलाय. पानं आपल्याला आदिवासी बंधू भगिनी बसतात त्यावी, बाकी तुम्हाला कुठे मिळणार नाही. आणि सोमवार आणि शनिवार जास्ती करून मिळतो. त्यामध्ये आपण हा पाला घालून घेऊया. बघ, नाही चिरलं तरी चालतं, पण मी चिरून घेतलाय. अगदी अक्का टाकला तरी चालेल. कवळा असेल ना, अगदी नवीन येतो, तो तुम्ही अक्का घालू शकता. जर आता याला पण आपण स्टर करून घेऊया. आपण ना आता ही जी भाजी आहे आपली, काय म्हणतात त्याला, कोवळ्याची भाजी, हिच्यामध्ये ना आपण चिंच टाकायची. याच्यात थोडी आंबट छान लागते ही भाजी. तुम्ही इकडे एक लिंबाच्या एवढं चिंच कोळून घेतलेली आहे, ती मी घालून घेते.
आणि मिक्स करून घेते. एक जरा स्टर फ्राय करूया आणि मग भाजी उतरवून घेऊ. एक जरा वाफ आणूया याला. अशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे. आता आपण ही सर्व करूया. तुम्ही भाकरीवर खा, डाळ भाताबरोबर खा, खूप छान लागते आणि अगदी अवश्य सांगेन तुम्हाला, तुम्ही ट्राय करा. खूप छान भाजी आहे ही. तर चला भेटूया. आणि एक गोष्ट सांगायची राहिली, आईच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडत असेल तर दुसऱ्यांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.